नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. मी संतोष सकाराम भोरे, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत मौजे कोरोचीतील तमाम मतदार बंधू भगिनींना मी नम्र असं आवाहन करतो की आपल्यामध्ये SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा जो काही प्रोग्राम चालू आहे, हे मतदार यादीचं पुनर्वसन या ठिकाणी करायचं काम आज आपल्या गावामध्ये चालू आहे. या ठिकाणी 14 BLOची नेमणूक शासनाने केलेली आहे आणि प्रत्येक भाग वाईज यादीचं सर्वेक्षण हे सध्या चालू आहे. आणि या सर्वेक्षणामध्ये जे अनमॅपिंग झालेले आहे किंवा ज्यांनी पुरावा दिलेला आहे, तर अशा लोकांचं मतदार हे अनमॅपिंगमध्ये गेलेलं आहे. आणि मॅपिंग झालेल्या सगळ्या या ठिकाणी मतदारांनी सदर या आपल्या भागातल्या BLOशी संपर्क साधून आपला फॉर्म भरून या ठिकाणी द्यायचा आहे. अन्यथा आपल्याला आपलं मतदान कॅन्सल होऊ शकतं आणि 10 वर्ष आपल्याला पुनर्सर्वेक्षणचा कार्यक्रम प्रत्येक 10 वर्षांनी या ठिकाणी केला जातो. नंतर आपल्याला 10 वर्ष मतदान करता येणार नाही, याची नोंद घ्यावी. मी नागरिकांना वेळोवेळी आवाहन यासाठीच करतोय की आपलं मतदान हे लाख मोलाचं आहे आणि मतदार कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी आपण मतदान नोंद करायसाठी या ठिकाणी एवढी मेहनत घेऊन आज तुम्ही मतदार म्हणून या ठिकाणी मतदार राजा म्हणून या ठिकाणी अस्तित्वात आलाय. तुमचं कुठलंही मतदार हे कॅन्सल होता कामा नये याची काळजी घ्या. आणि तुमच्या भागातल्या BLOशी, अंगणवाडी सेविकाशी किंवा तुमच्या आशा वर्कर असतील, ग्रामपंचायतचे जे वसूल अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत मौजे कोरोचीमध्ये मी स्वतः आहे आणि माझ्याशी संपर्क करून आपल्या या ठिकाणी मतदानाचा जो फॉर्म आहे तो आजच भरून देऊन सहकार्य करा प्रशासनाला. 14 BLO हे 22,000 मतदारांच्या पर्यंत पोहोचू शकत नाहीत, परंतु 22,000 मतदार हे 14 BLOच्या पर्यंत पोहोचू शकतात. त्याच्यामुळं प्रशासनाला सहकार्य करा आणि आपलं मतदान हे यादीतून वगळलं जाणार नाही याची दखल घ्या आणि वेळीच आपला फॉर्म भरून सबमिट करा. अनमॅपिंग झालेल्या सगळ्या मतदारांनाही मी तेच आवाहन करतो की तुम्ही जो पुरावा दिला असेल किंवा नसेल, त्याच्यामुळे तुम्ही अनमॅपिंगमध्ये जर गेला असेल तर भविष्यात आपल्याला या ठिकाणी तहसीलदारांच्या अपिलात जाऊन सदरचं मतदान या ठिकाणी परत रेग्युलर करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळं शक्यतो 2002चे पुरावे असतील तर द्या, आई वडिलाचे पुरावे मतदानाचे असतील तर द्या किंवा आजोबाचे असतील पुरावे असतील तर द्या. नसेल तर आम्ही पर्याय त्याला नंतर सुचवू. परंतु जे काय तुमचे एखाद्या ओळखीचा मतदार असेल आणि तो अनमॅपिंगमध्ये गेला असेल पण तो स्थलांतरित झाला असेल तर त्याचा मोबाईल नंबर देखील BLOला देऊन सहकार्य करा किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याला सांगा की बाबा तुझं मतदान कॅन्सल होणार आहे आणि हे मतदान कॅन्सल झाल्यानंतर तुला 10 वर्ष मतदान करता येणार नाही. त्याच्यामुळे कोरोचीतल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी माझ्या आव्हानाचं या ठिकाणी मनावरती घेऊन आपल्या मतदानाचा फॉर्म सदर आपल्या भागातल्या BLOकडे या ठिकाणी आजच्या सबमिट करून सहकार्य करा, जेणेकरून तुमचं भविष्यात मतदान या यादीतून वगळलं जाणार नाही. धन्यवाद.